मी एक खेडेगावातील ग्रामीण भागातील सामान्य नागरिक. जेव्हा मी डोळे उघडून पाहतो, कानाने ऐकतो, डोळ्याने पाहतो, आपल्या भारताविषयी, आपल्या गावाविषयी, आपल्या राज्याविषयी, आपल्या देशाविषयी आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीमध्ये भारताचं स्थानाविषयी जेव्हा मी विचार करतो, शोषणापासून ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था कशी विषमतावादी आहे, त्याची इमारत ग्रामीण भागापासून तर थेट राजकर्त्यांपर्यंत गेलेली आहे. हे विषमतावादी अर्थव्यवस्था, ही अर्थव्यवस्थेचा मूळ पाया, अर्थव्यवस्थेचा चे जनक. अर्थ म्हणजे पैसा, आणि पैसा म्हणजेच पैसा केव्हा कामी येतो, त्याचं मूल्य केव्हा असतं. माणूस निर्मिती करतो, कोणत्याही वस्तूची निर्मिती करतो आणि त्याचं वितरण करतो. म्हणजे शेतकरी धान्य पेरतो, त्याचं पीक येतं, तो बाजारपेठेमध्ये टाकतो आणि ते वितरित करतो आणि त्याचा वापर योग्य पद्धतीने झाला आणि त्याला त्याचं योग्य नफा मिळाला तर तो खुश राहतो. परंतु ह्या विषम अर्थव्यवस्थेमध्ये एक थोडासा पैलू थोडासा मागे घेऊन जातो. 2585 वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं, हे जग दुःखानं भरलेलं आहे. कोणाला कोणतं दुःख आहे, कोणाला पैशाचं दुःख आहे, कोणाला अति पैसा असला त्याचं दुःख आहे, कोणाला आपल्या वर्तुळातून आपल्या मेंदूमध्ये जेवढं ज्ञान आहे, जेवढं आपण निर्माण केलेलं आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला जग दिसत आहे, तशी वस्तू दिसते. ही अर्थव्यवस्थेचा मूळ जनक विषमतावादी आहे. कुणी म्हणतं हे भांडवलशाही, अमाप नफा कमवतं आणि गरिबांचं शोषण करतं. परंतु 2000 शतकामध्ये 1885च्या दरम्यान महात्मा फुलेंनी सांगितलेलं आहे की तुमचं मूळ कारण अज्ञानामध्ये आहे. ते अज्ञान असल्यामुळे तुम्ही तुमची प्रगती करू शकत नाही. तुम्हाला खरं काय खोटं काय हे समजू शकत नाही. तुमचा योग्य माल योग्य माणसाला योग्य किमतीत तुम्ही देऊ शकत नाही. अर्थशास्त्रात तसं पाहिलं तर पहिला जनक अर्थशास्त्राचे इतिहासामध्ये, सामान्य ज्ञानामध्ये, इतिहासामध्ये त्याचं आर्य चाणक्य हे 3ऱ्या शतकामध्ये होऊन गेलेले आहे. अर्थशास्त्र, राजकारण, तत्त्वज्ञान असे विपुल ग्रंथ त्यांचे नावावर आहे. आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ, आधुनिक अर्थशास्त्राचे जनक यांचा ग्रंथ 1776मध्ये. त्याच्याही नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 ग्रंथ अर्थशास्त्राचे दिले कोलंबिया विद्यापीठामध्ये. इंग्लंडमध्ये असताना, शिकत असताना रुपयाचं मूल्य, रुपयाचा प्रश्न, त्याचे आणि समाधान, ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्ताची उत्क्रांती, ईस्ट इंडिया कंपनी प्रशासन आणि अर्थसूत्र, हे 3 ग्रंथ नावाजलेले ग्रंथ आहे. अर्थशास्त्राला त्यांनी एक नवी दिशा दाखवली आणि त्या दिशेने तसंच आपल्या भारतामध्ये, पश्चिम बंगालमध्ये नालंदा विद्यापीठाची निर्मिती जेव्हा 2007मध्ये नालंदा मार्गदर्शक समूहाचे अध्यक्ष अमर्त्य सेन यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. कशाच्या बाबतीत? गरिबाच्या उत्थानाकरता, आर्थिक विषमतेबाबत त्यांनी संशोधन केलेलं आहे आणि त्यांच्या ग्रंथांना त्यांनी जे काम केलेलं आहे त्या नोबेल पारितोषिक 1998 रोजी नोबेल पारितोषिक मिळाले. ही अर्थव्यवस्था भारताला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिशा दाखवली आहे, डॉक्टर ॲडम स्मिथ यांनी जी दिशा दाखवली आहे, आणि फक्त डॉक्टर बाबासाहेबांचं एकच वाक्य लक्षात ठेवायचं आहे, त्या ग्रंथाचं एकच वाक्य रुपयाचं क्रियाशीलतेत स्थिरता येत नाही. तुमचा रुपयाचं मूल्य जागतिक लेव्हलच्या मानाने रुपयाचं मूल्य नाही. डॉलरच्या मानाने आपल्याला 70 रुपयाच्या वर मूल्य मोजावे लागतात, पैसे मोजावे लागतात, रुपये मोजावे लागतात, तेव्हा $1. म्हणजे या रुपयाला स्थिरता केव्हा येईल? आर्थिक उत्पादनाचा योग्य तो वाटा. उत्पादन भरपूर वाढतं आहे. उत्पादनामध्ये भारताने खूप मोठी प्रगती केलेली आहे. त्या उत्पादनाचा योग्य हिस्सा योग्य माणसापर्यंत गेलेला नाही. भारतासारख्या अर्धविकसनशील देशामध्ये या म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाचा विभागणीसाठी महालनोबिसच्या अध्यक्षतेखाली 1960 साली समिती नेमण्यात आली. पहिल्या समिती म्हणजे 1951 ते 1961 भारताची आर्थिक विषमता दूर झाली, किंचितही दूर झालेली नाही. गरीब होत गेलेला आहे. त्याची आकडेवारी मी पुढे देतो आहे. जास्त श्रीमंत होत गेलेला आहे. याचं तुलनात्मक दृष्ट्या खालावलेली आहे. म्हणजे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या टायमाला सुद्धा भारताची आर्थिक विषमता खालावली गेलेली आहे. भारतातील अव्वल 1% श्रीमंत लोकांचा संपत्तीचा वाटा 1%, फक्त 1% श्रीमंत लोकांच्या वाट्यामध्ये जाणारा उत्पन्नाचा वाटा 1% श्रीमंत लोकांचा 1% श्रीमंत लोक आहे, त्यांना 36% उत्पन्नाचा भाग जातो. उत्पन्नाचा 36% भाग जातो. आणि उर्वरित राहिलेले आहेत त्यांना फक्त 65% हिस्सा जातो. 65% ही आकडेवारी म्हणजेच या लोकसंख्येच्या 10% भांडवलदाराकडे तर 65 ते 70 उत्पन्न उर्वरित 90% जनतेला जातं. 2000 मध्ये हा दर होता 36.80 होता. संपत्तीचा वाटा 36.80 होता, तर 2016 मध्ये 58.40 झाला होता. सन 1919 मध्ये आर्थिक वेगाने झालेली दिसते. तसे 10% श्रीमंत लोकसंख्येचा वाटा 2000 मध्ये 65.90, तर 2016 मध्ये 80.70 झालेला आहे. म्हणून एकंदरीत आपण पाहिलं तर 2016 मध्ये संपत्तीमध्ये 166% वृद्धी वाढ झालेली आहे. तरी गरिबी वाढत चाललेली आहे. श्रीमंत होत चालला आहे. शेतमजूर त्याची परिस्थिती आणि भांडवलदार, कारखानदार, नफेखोर, जमीनदार यांची जर तुलना केली तर ती विषमता, भारतामधील विषमता अद्यापही किंचितही दूर झालेली नाही. भारत सरकार हल्लीचे जे सरकार त्याच्यावर पाहिजे तसा ठोस उपाय अद्याप तरी शोधलेला नाही. तरी आजची व्हिडिओ माझ्या पद्धतीने मी काढलेली आहे. आपण तिला सबस्क्राईब करावं, लाईक करावं, योग्य मार्गदर्शन करावं ही शुभेच्छा व्यक्त करून मी थांबतो. जय भीम, जय भारत.